ऍक्च्युली गाईज आपण आता आहे ना ज्या कंपनीत काम केलं ना त्या कंपनीत जिथं हात लावू तिथं हात काळे, जिथं हात लावू तिथं हात काळे. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आपल्याला सकाळी सकाळी ऍक्च्युली आज फक्त सिन्नरला जायचं होतं, बट मी विचार केला का उद्या आपल्याला काहीतरी ॲडव्हान्स काम करता येईल. त्याच्यामुळे आहे ना आता सकाळी सकाळी काय करू, सर्वात पहिले आपण जाणार आहे अंबडला, कारण आपल्याला अंबडला जास्त फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी आहे. आणि त्यानंतर मग जाऊ आपण सिन्नरला. म्हणजे सिन्नरला आपल्याला एकच कंपनीत जायचं आहे, नवीन फायर एक्सटिंग्विशर द्यायचे 4-5. आणि त्यानंतर अंबडला आपल्याला काय काम आहे, अंबडला कमीत कमी 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 फायर एक्सटिंग्विशरची गाईज तिथं आपल्याला डिलिव्हरी करायची. आणि ऑलरेडी आपण आपली बसंती लोड केली आहे बघा, ही बसंती. आणि आता गाईज थंडी पण खूप कमी झाली आहे नाही का. तर चला गाईज आता निघू. सर्वात पहिले घरी जातो, कारण एक सामान विसरलो घरी मी, काहीतरी वस्तू माझी, ती वस्तू घेतो आणि लगेच निघू आपल्याला जाण्यासाठी. हे बघा हा हायवे आहे नाही का, हायवेने आपण चाललेलो आहे. तर गाईज आता आपल्याला इथून जायचं आहे अंबडला. अंबडला 3 कंपन्यांमध्ये जायचं आहे फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी करण्यासाठी. तर चला गाईज जाऊ आता. बघायला तर भेटेल तुम्हाला कुठं कुठं किती किती फायर एक्सटिंग्विशर आहे नाही का. तर इथले सगळे फायर एक्सटिंग्विशर लावले आहे, फक्त हे 2 बाकी, हे 2 आणि हे 2 तर गेटवरचे, हे 2 बाकी फक्त. इथले टोटल 11 फायर एक्सटिंग्विशर होते. पाय दुखायला लागला माझा, ही कंपनी एवढी मोठी. तर आता अंबडमधलं सगळं काम झालेलं आहे आपलं, आणि कंपनीमध्ये फायर एक्सटिंग्विशर पण लावून झालेलं आहे. हे बघा आता हा एक CO2 बाकी होता लावायचा इथं. आणि त्यानंतर बघा इथं ABC लावायचा होता, दिसतोय का, हा ABC लावायचा होता. आता सगळे फायर एक्सटिंग्विशर लावले आहे. तर गाईज आता आपण निघू सिन्नरच्या प्रवासाला. इथून निघालं लगेच निघायचं, खूप टाईम झाला आहे कारण ऑलरेडी. ही कंपनी नाही का ॲक्च्युली. आणि हा मेन गेट आहे, बाकीचे मटेरियल गेट वगैरे दोन मटेरियल गेट आहे इथं. गाईज एक तर मला आहे ना हे असा सिंगल रस्ता जर आला ना, एवढं जीवावर येतं ना गाडी चालवायचं, कारण ऑलरेडी माझा पाय खूप दुखतो प्रमाणाच्या बाहेर. आणि त्याच्यात कालपासून तर एवढं पाय दुखायला लागलाय ना, विचारता सोय नाही. म्हणजे असं डायरेक्ट विचारता सुद्धा सोय नाही, एवढा पाय दुखतोय माझा. त्याच्यात सारखा ब्रेक दाबा क्लच दाबा, ब्रेक दाबा क्लच दाबा. हे बघा सिंगल रस्ता आहे नाही का, सारख्या गाड्या चालू राहते, काही खरं नाही. चला काही जाऊ आता सिन्नरला लवकरात लवकर, कारण ऑलरेडी कंपनीच्या बाहेर पडलेलो आहे आपण कवाच आहे. म्हणजे आता पाथर्डी गाव पण ओलांडले, आता आपण आहे वडनेर रोडला नाही का. काहीच तर फायनली आपण सिन्नरमध्ये पोहोचलेलो आता. ही MIDC आहे, खूप मोठी आहे तशी. आपल्याला ह्या कंपनीत जायचं आहे. नवीन फायर एक्सटिंग्विशर आहे काहीच, ते आपल्याला द्यायचे आहे. हे बघा हे 4 फायर एक्सटिंग्विशर आहे नवीन, वाले आपल्याला इथं आता डिलिव्हरी करायचं आहे. चला जाऊ त्या साहेबांना फायर एक्सटिंग्विशर देऊन टाकू आपण. ॲक्च्युली गाईज आपण आत्ता आहे ना ज्या कंपनीत काम केलं ना त्या कंपनीत जिथं हात लावू तिथं हात काळे, जिथं हात लावू तिथं हात काळे. म्हटलं झालं धन्य बाबा, काही खरं नाही. तरी हे बघा अजून नखांमध्ये घाण आहेच माझ्या, काही खरं नाही. तर गाईज आता फायनली आपलं सिन्नरचं सगळं काम झालेलं आहे, आणि आंबडचा पण जो काही टार्गेट होता आपला आज तो पूर्ण झालेला आहे. सो आता आपण चाललोय शिंदेपाळीला. ऍक्च्युली विषय असा आहे का आपल्याला जायचं ओजेकड आपल्याला एक छोटंसं काम आहे त्याच्या दुकानावर. तर तिथं जाऊ, आपलं जे काही काम आहे ते करून त्यानंतर जाऊ मग गोडाऊनला जायला आपल्याला वेळच लागेल थोडा, कारण त्याच्याकडे गेलो म्हणजे आपल्याला नक्कीच वेळ होणार आहे थोडाफार नाही का. आलेलो घरी, आणि ॲक्च्युली आपला एक कस्टमर येणार होता, पण तो काही लवकर आला नाही. अजून त्याला फोन केला होता, तो व्यस्त होता नाही का. त्याच्यात आपले हेक्की फुल नाटके विषय चालू आहे तिचा खतरनाक. तर चला गाईज आता मस्त फ्रेश होऊन घेऊ. म्हणजे मग कसं जर तो कस्टमर आला तर त्याचे सिलेंडर जे आहे ते त्याला देऊन टाकू आपण. गाईज जो कस्टमर संध्याकाळी 6 वाजता येणार होता, रात्रीचे 11 वाजले अजून पण नाही आलेला आहे ना. आपल्याला जस्ट ना आत्ताशी फोन केला त्यांनी का म्हणे माऊली येऊ राहिलो म्हणे, एक 20 मिनटं द्या नाही का, फक्त पोचतोच म्हणे तुमच्या इथं. म्हटलं ठीक आहे चालेल या. आणि आपण कुठं आहे बघा, गोडाऊन जवळ. एवढ्या रात्री 11 वाजता. आणि त्याच्यात जोडीला घेऊन आलेलं आहे आपल्या डोमच्याला मनीष भाऊला नाही का. आता बघू कधी येते, आल्यानंतर काय मस्त सिलेंडर लोड करून देऊ त्यांना आणि लगेच निघू घरचे. सो गाईज तर फायनली आपण आता सगळे फायर एक्सटिंग्विशर देऊन टाकलेले आहे.
आणि त्यांनी बाकीचे पण काही फायर एक्सटिंग्विशर दिले आपल्याला रिफिलिंगसाठी. आणि आपण आलेलो आहे आता आपल्या आपल्या घरी आणि चेहरे. आता काहीच मी जातो झोपायला आणि तुम्ही पण जा तुमच्या घरी झोपायला. चला बाय, गुड नाईट, जय महाकाल. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल.